Hello, hello. This is the my artifact episode number 16, 1669. आजची तारीख आहे 4 सप्टेंबर 2019. आता वाजले रात्रीचे नाही, ऍक्च्युली सकाळचे 10 वाजून 18 मिनिट. काल रात्री आपण आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केलं कारण काल रात्री आपण उशिरा आल्यानंतर खूप झोप लागली होती, झोपून गेलो. सो हा एपिसोड आहे, हा कालचा आर्टिफॅक्ट. मी करीब हप्ताभर अगोदर विचार केला होता की मी नागपूर फिल्म अकॅडमी बद्दल थोडासा विचार करीन. ओके, सो म्हणजे माझा प्लॅन असा होता की मी पुण्याला जाईन, मग तिथे फिल्म स्कूल जॉईन करीन आणि तिथून माझं फिल्म करिअर सुरू होईल. बट त्याच्यानंतर मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये अचानकपणे एक शब्द म्हणला की व्हॉट अबाउट नागपूर फिल्म अकॅडमी, या इट स्टील एक्झिस्ट हिअर. या आपण थोडस सर्च करायला पाहिजे. मागच्या वेळेस आपण प्रॉपरली सर्च केलं नव्हतं या सगळ्या गोष्टीबद्दल, करीब 3-4 वर्ष अगोदर जेव्हा मी नागपूरला आलो तेव्हा. तर आता आपल्याशी अपॉर्च्युनिटी आहे तर आपण थोडं सर्च करू. तर मी सर्च केलं आणि मला नंबर भेटला, लोकेशन भेटलं, एव्हरीथिंग आय गॉट. सो आय गॉट रिअली एक्सायटेड. सो मला वाटलं की आपण जाऊ तिथे आणि आपण आपले कोर्सेस अप्लाय करू. सो मी तिथे गेलो, त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की यस, इट्स ऑन. नागपूर फिल्म अकॅडमी मध्ये तिथे ऍडमिशन करण्यासाठी ऍज अ स्क्रिप्ट रायटिंग साठी 35,000 रुपीज आहे. 3 महिन्याचा कोर्स आहे. आणि प्लस ते लोक मला एक प्रकारे लिंक प्रोव्हाइड करतील की समोर इथे तुम्हाला जर करिअर करायचं आहे तर तुम्ही या स्पेसिफिक पर्सनला भेटा किंवा या स्पेसिफिक पर्सन सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवा. ही वुड बी रिअली इम्पॉर्टंट पार्ट ऑफ यू. या सो राईट नाऊ माझ्यासाठी हीच एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. या फिल्म स्कूल जरी किती काही असन, म्हणजे खूप छोट जरी इन्स्टिट्यूट असन जिथे खूप कमी मुलं येत असन, व्हॉट एव्हर, बट राईट नाऊ मला माझ्या करिअरकडे जाण्यासाठी, फिल्म करिअरकडे जाण्यासाठी हा एक मार्ग मला दिसून राहिलाय. पुण्याला पण जाऊ शकतो असं नाही, बट खूप मोठी प्रोसिजर आहे यासाठी. जर मी पुण्याला जातो म्हणलं तर मला फर्स्ट ऑफ ऑल जॉब शोधावं लागेल, जे की मी 1.5 वर्षापासून तेच करून राहिलोय. त्याच्यानंतर जॉब शोधणं, मग तिथे शिफ्ट होणं, मग तिथे प्रत्येक गोष्टीसाठी सेटलमेंट करणं, रूम आहे, खर्च आहे, काय आहे, या सर्व केल्यानंतर मग तिथे फिल्म स्कूल शोधणं, त्याच्यानंतर टाइम ऍडजस्ट करणं, त्याच्यानंतर मग पैसा ऍडजस्ट करणं. राईट ना आता आपल्यापाशी ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण युटिलाइज करू ना. आपण नागपूरमध्ये आहे, नागपूरमध्ये राहतो आणि नागपूरमध्ये फिल्म अकॅडमी आहे. जरी एक छोटीशी इन्स्टिट्यूट आहे, व्हॉट एव्हर, बट राईट नाऊ दिस इज ओनली चान्स टू अंडरस्टँड अबाउट द फिल्म आणि दिस इज द ओनली वे. सो लेट्स गो फॉर दॅट अँड दॅट इज व्हॉट आय एम थिंकिंग राईट. या येस. तर हे झालं सगळे ऍडव्हान्टेज, हे झाले सगळे ऑब्जेक्टिव्ह. सो कुठपर्यंत अचिव्हमेंट झालंय, कुठपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्या. ओके, सो मी ऑफिसमध्ये गेलो, या सगळ्या गोष्टी मला माहित पडलं. पैसे किती लागते, काय लागते, मला पॉम्पलेट, ब्राउचर वगैरे घेऊन भेटलं. ओके, सो आता मी प्लॅन केला की आता मला समज जर हे क्लासेस करायचे आहे आणि मला ऑफिस पण करायचं आहे, असं नाही का मी ऑफिस सोडून हे क्लासेस करता येईल. सो यासाठी मी माझी रूम शिफ्ट करत आहे नियर अबाउट त्या नागपूर फिल्म अकॅडमीच्या जवळ. व्हाय? ओके, फर्स्ट ऑफ ऑल नागपूर फिल्म अकॅडमी इज रिअली क्लोज टू छत्रपती स्क्वेअर. या जिथून माझी ऑफिसची बस निघते. या सो कसं आहे की समजा मी तिथे रूम शिफ्ट केली आणि मी माझी बस सुरू केली तर माझा ऑफिसचा जाण्या येण्याचा खर्च पूर्ण निपटून जाईल. जाण्या येण्याचा जो काही आहे, बस मला सकाळी उठावं लागेल, 6 वाजता तिथे छत्रपती पाशी पॉइंट पोहोचावं लागेल, तिथून माझं ऑफिस, आणि सेकंड शिफ्ट मध्ये तर बिलकुल आरामशीर जाणं होते वगैरे. ओके,
दॅट इज गुड. आता मी तिथे शिफ्ट यासाठी केली का समजा जर मी चीजभवन मधून समजा डेली समजा जर मी इथून निघतो म्हणलं बाईकनी आणि तिथे त्या नागपूर फिल्म अकॅडमीत जाऊन क्लासेस करतो म्हणलं तर इथून पडते करीब 12 किलोमीटर, जे की कसं खूप मोठं डिस्टन्स नाही आहे या. बट दिस इज इन दी नागपूर या. इथे तुम्ही समजा जर इथून तुम्ही वर्धा रोडवरून समजा थोडेसे जरी गेले ना 10 सिग्नल स्टॉप लागतात आणि ते 11 किलोमीटरचं डिस्टन्स तुम्हाला एवढं हेक्टिक पडते ना की बहुत जास्त, खूप जास्त. यस, इट इज टू मच या. सो कसं आहे की आणि याच्यामध्ये माझा पेट्रोलचा पण खर्च खूप जास्त वाढेल आणि टाइम पण खर्च व्यस्त होईल, कारण टाइम पण मॅटर आहे ना आपल्यापाशी. कारण ऑफिस करून आपण जर या फिल्म अकॅडमी करतो म्हणलं तर काइंड ऑफ लाईक थोडस कठीण आहे. बट असं नाही होऊ शकतं, बट थोडं कठीण आहे. पण याचाच मी थोडासा टाइम थोडा निग्लिजिबल केला. मी समजा जर तिथेच रूम बघितली तर ते मला काफी क्लोज टू पडेल हे कोर्सेस करण्यासाठी, राईट. सो मी ती रूम बघितली. बुधवारच्या दिवशी ऑफिस बंद होतं, त्या दिवशी मी गेलो आणि मी रूम बघितली, जे की मला रूम आवडली. 3,000 रुपये आहे म्हणे आणि 3,000 रुपयात तिथे संडास बाथरूम वगैरे आणि इट इज गुड या, राहण्यासाठी ठीक आहे. आता मला तिथे एकदा ते म्हणे 1 तारखेला खतम होणार आहे म्हणे, हे लोक जाणार आहे म्हणे. मी त्यांना कॉल केला नाही. तर अटकलं आहे की माझ्या अकाउंट मध्ये आता आहे 2,000 रुपये, 2-2.5 हजार रुपये. आता त्या घरमालकाला 3,000 रुपये द्यावं लागेल, समहाऊ काही ना काही डिपॉझिट पण द्यावं लागेल. ओके. अनदर थिंग इज दॅट की इथून निघण्यासाठी मला हे लाईट बिलचं खर्च आणि त्याच्यानंतर 2 डब्याचे पण काही पैसे द्यायचे आहे. म्हणजे इथले पण काहीतरी 500 रुपये आहे. येस. आणि त्यानंतर या लोकांना पण सांगायचं आहे. सो इट जस्ट लाईक आय नीड सम मनी टू ऍटलीस्ट गो देअर. सो आजची तारीख आहे 4 आणि अजूनपर्यंत पेमेंट आलं नाही. मला असं वाटतं की उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल, कारण जसा माझा पेमेंट आला तसंच मी माझी नेक्स्ट प्रोसिजर कडे वळू शकतो. या अर्थात मी त्यांना कॉल करू शकतो. मी फक्त एवढं होप करीन का बस त्यांची ती रूम गेली नाही पाहिजे ना. समजा ती रूम गेली ना तर बहुत प्रॉब्लेम होईल, कारण तीच एक ओनली एक रूम आहे जे की काफी जबरदस्त आहे आणि काफी जवळ आहे. सो असं कर ना, तू आताच सांगून ठेव ना की मी येऊन राहिलोय बा, तुम्ही देऊ नका बा वगैरे वगैरे, काही डिपॉझिट वगैरे हवं असेल तर. वेल आपण तसं करू शकतो. आताच लावतो फोन आणि आताच बोलून घेतो. आणि जाईल का ती रूम? हवे हो ना यार, ते IT पार्क मध्ये आहे, खूप रश एरिया मध्ये आहे आणि तिथे तेवढ्या स्वस्त मध्ये रूम भेटणं इज काइंड ऑफ लाईक अ ड्रीमी फॉर एव्हरी वन. कोणी असं फाइंड आउट जरी केलं असं भेटली खाली रूम तर. So yes, so right now this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1689. Right now we are at Nagpur, Maharashtra. And thank you.